नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, खूप दिवसातनं व्लॉग शूट करतोय आणि मध्ये बरेच दिवस झाले व्हिडिओ वगैरे अपलोड केलेला नाही आहे। बरेच दिवसातनं अपलोड करतोय आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि प्लस आजचा व्लॉग आपण मराठीमधून शूट करणार आहोत। तर मित्रांनो, आज मी चाललोय दीदीच्या घरी जिजूंकडे उदवाला। तर पालघरवरून आता डायरेक्ट जाणार आहे उदवाला आणि जाण्याचं कारण म्हणजे त्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे। अभी मजा आएगा ना भिडो। तर काल गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी मला जायला जमलं नाही, मला थोडंसं काम होतं, त्याच्यामुळं मला शोरूमला जायला जमलं नाही डहाणूला। तर ते काल गाडी घेऊन गेलेले आहेत आणि मी विचार केला जर काल गेलो असतो तर कालच व्लॉग शूट करणार होतो, बट मला काल जायला जमलं नाही, त्याच्यामुळं आज जाणार आहे आणि बघणार आहे गाडी कशी आहे। आणि काल तर घेऊन गेलेलेच आहेत ते, तर बघूया गाडी कशी आहे आणि आज आपण गाडी चालवून वगैरे बघणार आहोत। मागच्या वेळेस गेलेलो होतो शोरूमला, पण टेस्ट ड्राईव्ह वगैरे करायला भेटलेली नाही, तर कालच गाडी आणलेली आहे। आय डोंट नो गाडी घरी आहे का नाही, पण मी चाललो आहे गाडी बघायला, तर तुम्हालासुद्धा दाखवतो गाडी कशी आहे ती। आम्ही निघालो आहे, हेल्मेट सोबतच आहे, मित्राची बाईक घेऊन आलो आहे, डहाणू स्टेशनला ठेवलेली आहे बाईक। तर इथून आता डहाणूला जाणार, डहाणूवरनं बाईक घेणार, मित्राची KTM आहे, त्याच्यानंतर ती घेऊन डायरेक्ट उदवाला त्याला गाडी पण द्यायची आहे आणि नवीन गाडी पण बघायची आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि बघत राहा। आपण आज जाणार आहोत गाडी बघायला। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच पालघर स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि जास्त काय दाखवायची गरज नाही, कारण नेहमी दर ब्लॉगमध्ये काय ना काय पालघरवरनं जातं, त्याच्यामुळे पालघरवरनं सुरुवात होते। तर फटाफट ट्रेनची वाट बघू आणि डायरेक्ट डहाणू स्टेशनला जाऊ। तर भेटूया डायरेक्ट डहाणू स्टेशनवरती। आता थोड्या वेळ ट्रेन येईलच, 8:30ची ट्रेन आहे, 8:11 झालेले आहेत, 10-15 मिनटं वाट बघून त्याच्यानंतर निघू। मित्रांनो, एवढे दिवस नॉर्मल शर्ट वगैरे घालायचो, त्या दिवशी सकाळी पावसाचं वातावरण किंवा ढगाळ वातावरण म्हणजे वातावरण थंड असायचं। आज हे चादरसारखं टी-शर्ट घातलं आहे, तर आज एवढं ऊन पडतं, एवढं गरम होतं आहे, पूर्ण फाटलेलं आहे, आतून पूर्ण वाफारे निघत आहेत। तर मित्रांनो, पोचलो आहे मी डहाणू स्टेशनला आणि आता जस्ट ट्रेन निघालेले आहे। आता इथून बाईक लावलेली आहे स्टेशनला साईडला, इथून बाईक घेणार आणि मित्राला पण बाईक द्यायची आहे, त्याला सर्व्हिसिंगला घेऊन जायचे आहे। तर बाईक घेणार आणि थेट डायरेक्ट उदवासाठी येणार। पार्किंगला आलेलो आहे मी आणि इकडे बघा गाडी लावली आहे, इकडे KTM घेऊन आलो आहे मी, लावलेली आता गाडी घेऊ आणि डायरेक्ट उदवाला निघू। मला 10 वाजेपर्यंत उदवाला पोचायचं आहे। सो रेडी टू राईड गाईज। हेल्मेट, बाईक राईड करताना नेहमी हेल्मेट वापरा, सेफ्टी पर्पज मी तर यूज करतोच नेहमी आणि पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळं करावंच लागतं। Few moments later. पचका हो गया, गाडी नाही है। आताच घरी पोचलो मी जस्ट आणि येऊन बघतो तर गाडी नाही आहे। इकडे बघा पार्किंग गाडीची इकडे मागे केलेली आहे, पण गाडी कुठेतरी बाहेर गेलेली आहे वाटतं। तर बघू, थोड्या वेळ वाट बघू, थोड्या वेळाने गाडी येईल, त्याच्यानंतर तुम्हाला आज गाडी दाखवणारच। One eternity later. मित्रांनो, गाडी आलेली आहे आणि आता फिरायला गेलो होतो, पण इकडे फोन आला आम्हाला, लगेच आलो आम्ही। आता गाडी दाखवतो, गाडी त्या गाडीचा मालक, ही बघा गाडी, नवीन गाडी। गाडीचं नाव स्विफ्ट ZX आहे, सेकंड टॉप। गाडी चकाचक ठेवायचं काम चालू आहे। शाबास बेटा। लगेच गाडीमध्ये फिरायला आलोय आल्याच आणि आता चाललोय आम्ही वानगावला। सगळेजण इकडे आहेत, मम्मी आहे, इकडे ताई बसले आहे, इकडे आपले गाडीचे मालक, इकडे मालकीन आणि मोठ्या मालकीन सगळे आहेत। आम्ही चाललोय आता वानगावला। अजून एक जण तिकडनं सुट्टी झाली तर तिला घेऊन यायचं आहे हॉस्टेलवरनं, तर निघालो आम्ही आता लगेच वानगावसाठी।
One eternity later. तर मित्रांनो आम्ही आता जाऊन आलोय माणगावला आणि आता आलोय महालक्ष्मीला दर्शन घ्यायला. तर इथे गाडी मागे लावलेली आहे आणि महालक्ष्मीला दर्शन घेण्यासाठी आता जातोय. गेले पुढे मी आता जाते त्यांच्या मागे. एक पूजा आमच्या सोबत आहे ऑलरेडी. आता पूजा ऑलरेडी केलेली आहे आम्ही 2 वेळा झाले आता. तर आता निघू फटाफट, घरी जायचं आहे. लेट झालं खूप. माणगावला जाऊन आलो आम्ही. प्रसाद वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर येऊ. फायनली मित्रांनो घरी पोहोचलेलो आहे. गाडी लावलेली आहे आणि खूप आता थकलो आहे आम्ही सगळेजण. हे बघा इकडे गाडी लावली आणि आता व्लॉग आपण इथेच एंड करणार आहे आजचा. तुम्हाला गाडी दाखवायची होती, दाखवली गाडी. हे बघा ही गाडी आहे. आता ह्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये पुढचा एखादा व्हिडिओ बनवेन मी. आतमध्ये सगळे फीचर्स वगैरे गाडीचे सगळे ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहेत. तर लवकरच तो व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटेन. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.